हॅलो, चला आपण मैदानाच्या आतमध्ये जातोया. रामदादा, एखादा 12वा खेळाडू पाठवा आपला. खऱ्या अर्थानं आपण पाहिला ना. यस, डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये पहिली ओव्हर खेळण्यासाठी 2 खेळाडू सध्याच्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरलाय. एका बाजूला भिंगार टीम आहे तर दुसऱ्या बाजूला खांदा टीम आहे. हाच तो खांदा संघाला पहिल्या मॅच मध्ये 90 धाबा जरूर ठोकल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या मॅच मध्ये 62 धाबा जरूर ठोकल्या होत्या. यस, गेम स्टार्ट. ग्रीन सिग्नल पंचांकडून इशारा जरूर येतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी धीरज पवारला आपण पाहतोय. ऑफस्टॉमचा बॉल उडवलाय सुदामच्या बॅटमधनं. नो मॅच लाईन चेंडू जरूर आहे. लँडिंग केलं ऑफस्टॉमला चेंडू, परंतु इथे काय घडेल? तुतू मयमय सध्याच्या स्थितीमध्ये नक्की चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक होत असताना चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. इथे प्रयत्न अतिशय चांगले करणं होतं, परंतु इथे असं म्हणतात ना की होताचं नव्हतं झालं. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू इतका वेगाचा होता तो सुद्धा आमच्या बॅटमधनं निघालेला दमदार पहिला चौकार. आणि या चौकाराच्या सह्या पूर्व भागाने कुठेतरी डिपेंडमय क्रिकेट जरूर आपल्यास पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं मारा करणारा दर्जेचा खेळाडू आणि अतिशय आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय धीरज पवारला. तर एका बाजूला सुदाम. यस, थोडंसं दडपणमय क्रिकेट, छोटा पॅकर बडा धमाका. इथे कदाचित आपण विचार केला ना तर कुठेतरी अतिशय रोमांचक स्थितीचा सामना आणि या सामन्यामध्ये सुपर 4ची लढत होताना जरूर आपण पाहतोय. जिंकेल तर सुपर 4 मध्ये आता 4थ्या क्रमांकावरती जरूर पोहोचेल, परंतु आपण जणू काही विचार केला ना तर या ओव्हरमध्ये अजूनही काहीसा चेंडूंचा खेळ जरूर शिल्लक आहे. यस, यावेळेस नो मॅन्स लाईन. लँडिंग करतोय बॉल. चेंडू जाईल सीमा पार. दन 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 करीत गेला हा 1 बाउंड चौकार. आणि ह्या चौकाराच्या साह्यानं कुठेतरी आपण विचार केला ना तर कमबॅकिंगचं रीतीपूर्वक हे नक्कीच आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय रोमांचक स्थितीचा खेळ आणि या रोमांचक स्थितीचा खेळामध्ये पुढचा बॉल फेकला जातोय धीरजच्या हातामधून. यास डेफिनेटली इथे फटका उडवलाय. चेंडू जाईल 1 बाउंड चौकार. खऱ्या अर्थानं आपण जणू काही विचार केला ना तर ज्या वेळेला हा चेंडू डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅप केला आणि त्यानंतरचा आलेला एक चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. चौकाराच्या साह्यानं टोटल धावफलकावरती धावा नक्कीच आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या. 13 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना या ओव्हरमध्ये जणू काही पुढचा बॉल फेकला जातोय. यास डेफिनेटली इथे बॅक मोठा फटका जरूर आहे. हा चेंडू सीमारेषा बाहेर सुदामच्या बॅटमधनं निघालेला एक आणखीन दमदार षटकार. काय क्लास दाखवलं या खेळाडूनं आपल्या वैयक्तिक बॅटमध्ये. जणू काही 4 बॉलमध्ये 3 चौकार 1 षटकार. टोटल धाबा आपण पाहतोय 19 धाबा. 2 चेंडू या ओव्हरमध्ये जणू शिल्लक जरूर आहेत. शिल्लक असलेल्या बॉलवरती कितभर धाब्यांचा डिपेंडमय खेळ हे जरूर पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट बट स्टार्ट ऑफ द गोलंदाज. परंतु इथे पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅप केला. आज या खेळाडूने दाखवलाय की हम भी किसी से कम नहीं है. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी काय आहेत ती नक्कीच दाखवली. याच्या आधी आपण पाहिलं तर मिरुकेड क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं आपण एक चौकार पाहिला, त्यानंतर एक षटकार पाहिला. त्यानंतर आपण विचार केला ना तर या चौकाराच्या साहाय्याने टोटल एका षटकाचा खेळ संपलाय आणि टोटल एक चेंडू पेंडिंग आहे. जवळपास 4 चौकार 1 षटकार अशा रीतीने टोटल धाबा आल्यात 23 धाबा खांदा टीम संघाच्या. परंतु इथे जर आपण पाहिलं ना तर या ओव्हरमधील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुदाम. हो काय फटके आहेत. छोटा पॅकर बडा धमाका. सुदामच्या बॅटमधनं चेंडू गेलाय सीमा पार. आलाय दर्जेदार बिग हिट षटकार.
क्लास दाखवलाय. हाही चेंडूचा आपण कॅल्सी मारली ना तर मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर हा दमदार षटकार येतोय. याच खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या चौपर फटकेबाजी नक्कीच आपण पाहिली. 23 आकडा आता 29 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. ओव्हर क्रमांक पहिला संपलाय. धीरज पवार आपण पाहतोय नेक्स्ट गोलंदाज. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहिलं तर आदिनाथ या गोलंदाजाकडले दिलेला भार, दिलेली जबाबदारी आणि जबाबदारीचा सोनं कशा प्रकारे करेल, कशा रीतीने गोलंदाजी करेल हे डेप्युटीने आपण पाहतोय. अतिशय आक्रमक संघ आहे. संघामध्ये झालेलं ताल आणि मेल अतिशय पूर्व दिशेचा उभारलाय जरूर. अर्थात आदिनाथ गोलंदाजी मार्गवरती जरूर आहे. या ओव्हरनं आपल्याला दाखवलंय की कितीवर दाबा रोचल्या जातील, कितीवर दाबा टोचल्या जातील. डेफिनेटली फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक वेगानं येत असताना जरूर आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय. मंगेश बॅक टू द डगआउट. डेफिनेटली आपण पाहतोय ना जो खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर खेळाडू क्रमांक दुसरा उतरलाय. मागच्या सामन्याचा सामनावीर हिरो साक्षात आपण नवनाथ नाईकला पाहतोय. परंतु इथे आदिनाथ अतिशय चांगला आक्रमक गोलंदाज जरूर आहे. कशा रीतीनं गोलंदाजी होत असताना जरूर आपण पाहतोय. अंबल दर्जाचा चेंडू पर्यंत डायरेक्ट हिट जर झालं असतं तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन काही वेगळंच प्रतिसाद आपल्याला पाहायला जरूर मिळालं असतं. ओव्हर क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जणू काही आपण विचार केला ना तर कदाचित चेंडू ओव्हरमधील पेंडिंग जरूर आहे. चला पण इनिंग ब्रेक झाली ना की लगेच पुढची मॅच सेमीफायनलची पहिली लढत आपला भेटायला जरूर येईल. आणि ती लढत असेल पहिल्या दिवसामध्ये जिंकणारा संघ भातान टीम, दुसऱ्या दिवसामध्ये जिंकणारा संघ वांगणी टीम. या संघाच्या विरोधात पहिली सेमीफायनलची लढत जरूर होईल. ह्या प्रकारचा बॉल इथे उडवण्याचा कोशिश जरूर केलाय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक काय प्रयत्न करतोय, परंतु असं वाटलं होतं की बघता बघता चेंडू सीमारेषा पार गाठेल. परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकांना अतिशय चांगला प्रयत्न केलाय. कारण दूरवरचा प्रवास अतुलचा होता. अतुलनं मात्र अतिशय चांगला परफॉर्म दाखवलाय. टोटल धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. टीम खांदा संघ आतापर्यंतचा प्रवास आहे आपला टोटल धावफलकावरती धाबा कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. 32 धाबा 32 रन्स. बट या स्पिरसे वही सुद्धा जमिनीला झोपून फटके मारण्याचा प्रयत्न आणि बघता बघता हा चेंडू नक्कीच गेलाय. डीप फाईन रिझन मध्ये दिलेला हा दणका आणि आलेला संघासाठी चौकार. या चौकाराच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना 36 रन 37 धाबा स्कोरबोर्ड वरती 32 आकडा या चौकारानं पुढे जरूर सरलाय. या ओव्हरमध्ये जणू काही क्लासात दाखवले या खेळाडूच्या बॅटमधनं. अर्थात पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाजी मार्गवरती असताना कुठेतरी कॉम्फर्टेबल दाखवलं या खेळाडूंना. अर्थात आपण विचार केला ना तर भिंगार संघाला जर पराभूत करायचं असेल तर त्यासाठी धाब्यांचं समीकरण पुढे जरूर गाठावं लागेल. खांदा विपक्ष भिंगार या दोन संघांमध्ये झालेली ही लढत. गुडलेन स्पॉटिंगचा बॉल ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतरचा आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खांदा टीम 36 रन 37 धाबा इथे स्कोरबोर्ड वरती जरूर आल्यात. ओव्हर क्रमांक शेवटीन मित्र म्हणेन कुठला गोलंदाजी मार्कवरती येईल. पहिली मॅच झाली त्यामध्ये 6 चेंडू डॉग टाकणारा खेळाडू आपण विकासला पाहतोय. 4 गडी बाद केले होते या विकासनं आणि 6 चेंडू डॉट टाकले होते. पूर्णपणे गोलवाडी संघाच्या खेळाडूंना आर्थिक दडपण मध्ये आणलं होतं. परंतु त्यानंतर दुसऱ्या सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं तर कोरलवाडी संघाच्या विरोधात खेळत असताना येणाऱ्या 12 बॉल मध्ये 48 धाब्यांची 12 खेळी करणारा अजय मॅन ऑफ द मॅच समान करूया. परंतु इथे आपण पाहतोय ना ही थर्ड अर्थात आपण पाहतोय ही लढत जी आहे ना ती सुपर 4 साठी लढत आहे. जो जिंकेल तो कदाचित सुपर 4 ला प्रवेश जरूर करेल.
नवनाच्या बॅट मधनं गुडलेन स्पॉटिंगचा बॉल. हाच तो खेळाडू ज्याने 6 चेंडू निर्धाव टाकले होते. त्याच खेळाडूवरती याच गोलंदाजावरती आपण जर का विक्रमक पाहिला तर आक्रमण केलंय. नवनाथ नाईकच्या बॅट मधनं एकन ठोकन ठोकी चालू आणि नक्की षटकार ठोकलाय. या षटकाराच्या साह्यानं टोटल आपण जणू काही विचार केला ना तर 42 धाबा स्कोर कार्ड वरती उभारल्यात. 42 रन्स. बट कुठला कमबॅक होईल का? 5 चेंडू अजूनही अतिरिक्तता बाकी आहेत आणि कमबॅक केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ओव्हर स्टेप ओव्हर द विकेटने मारा करणारा गोलंदाज गोलंदाजीचा दर्जा सांभाळताना पण फलंदाज एका बाजूला बॅटिंगचा दर्जा सांभाळत असताना जरूर पाहतोय. पुन्हा एकदा येते यस इज फ्लॅट सिक्सर आणि या षटकाराच्या साह्यानं बॅक टू बॅक आपण जणू काही विचार केला ना तर नवनाथच्या बॅटमधून आणखीन एक आलेला दमदार षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धाब्यांचा डिपेंड मैकेल पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. टोटल धाबा प्रगती प्रतापवरती असताना जरूर पाहतोय. टोटल आपण जणू काही विचार केला ना तर 48 धाबा आता स्कोरबोर्ड वरती उभारल्यात जरूर. या ओव्हरनं अंबर ददीरची फलंदाजी बॅक टू बॅक 3 छक्के होतील का हे जणू काही आपल्याला क्लासमेटच दाखवलाय. यस डेफिनेटली पंचांचा इशारा इज गुड बॉल अर्थात नॉट बॉल. खऱ्या अर्थानं आपण विचार केला ना तर इज वाईट बॉल. वाईट बॉलच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ नक्कीच पुढे जात असताना पाहतोय. 49 रन इथे स्कोरबोर्ड वरती उभारल्यात. यस डेफिनेटली बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका. 3 षटकार ठोकले या बॅटच्या माध्यमातून नवनाथच्या बॅटमधनं आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धाब्यांचा डिपेंड मैकेल पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. अर्थात 55 धाबा इथे स्कोरबोर्ड वरती आल्यात म्हणजे अजूनही 3 चेंडूंचा खेळ अतिरिक्त धाबा किया. हाच तो खेळाडू ज्या खेळाडूनं 6 चेंडू निर्धाव टाकले होते परंतु त्याच खेळाडूवरती आता नवनाथ नाईक या खेळाडूनं 3 षटकार जरूर ठोकलेत. यस डेफिनेटली बॅटची लिडिंग एज परंतु इथे जणू काही आपण विचार केला ना तर बॅट आणि चेंडूचं कॉम्बिनेशन जर यस कारण आपण जणू काही विचार केला तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्याच नंतर आलेलं हे प्रेशर त्याचबरोबर तर एका धाब्याचं समीकरण टोटल धाब्यांचा डिपेंड पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. स्कोरकार्ड वरती धाबा आल्यात 56 रन. 56 धाबा स्कोरकार्ड वरती जरूर आल्यात. डेफिनेटली चेंडूला प्रहार चढवलाय इथे बॅक टू द फिल्डर परंतु ज्या वेळेला अजयच्या हातामध्ये चेंडू जाईल उचलेल फेकणार तत्पूर्वी आपण पाहतोय या चेंडूवरती डेफिनेटली धावपलकावरती धाबा कंप्लीट होत असताना जरूर आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे. डेफिनेटली शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल तितकाच उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ पार. एबन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवटच्या चेंडूवरती आलेला एक बिग हिट आणि त्या बिग हिट वरती झालेली संख्या आपण पाहतोय. टोटल धाबा झाल्यात 63 धाबा आणि 64 धाब्यांचा बहादार खेळी करायच्या. 18 बॉल 64 धाबा. इनिंग ब्रेक आणि या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेऊया. चला भातान टीम आणि वांगणी टीम या दोन्ही संघाच्या संगणकाला जरूर आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बिन करण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर यावं. झाल्यात 64 काढायच्यात.
64 धाब्यांची बहादार खेळी करायची आहे. यास डेफिनेटली पहिलाच बॉल बॅट आणि चेंडूचा फेस खोलणं गरजेचं आहे. इथे बॉलचा फेस जरूर केला आहे परंतु बॅटचा फेस खोलणं. यास डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातो. या आजच्या दिवसामधील हा शेवटतील सामना आपला भेटेला जरूर आहे. सुपर 4 साठी हे लढतात खेळाडू. यास गुडलँड स्पर्धा बॉल इथे अंमलबजावणी केली आहे परंतु चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार जरूर आलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ जरूर आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज गोलंदाजीचा दर्जा सांभाळत असताना इथे कुठेतरी कमबॅक जरूर झाली आहे आणि हा कमबॅक करून आपण विचार केला ना तर 5 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना जरूर आपण पाहतो. अजय नेक्स्ट बॉल. या बेलेस प्रहारचा डबलाय. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लाईन. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मंगेशच्या डोक्यावर ना बिग हिट दमदार षटकार येतोय. याच्यानंतर सेमीफायनलची पहिली लढत आपला भेटायला जरूर येईल आणि त्या लढतीमध्ये एका बाजूला भातान टीम आहे तर दुसऱ्या बाजूला वांगणी टीम आहे. या दोन्ही संघांचा कर्तृत्वाचा झेंडा आणि कर्तृत्वाचा क्रिकेट सेन्सिटेबल क्रिकेट तो नक्कीच आपण जाणून घेणार आहोत. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज जबरदस्तीचा गोलंदाज आहे. अटॅक केलाय. प्रत्येक बॉलला प्रत्युत्तर दिलंय. या डेफिनेटली बॅट चेंडूच्या संपर्कात येणं गरजेचं आहे कारण प्रति ओव्हर मध्ये आपल्याला 22 धाब्यांच्या सरासरीचा टार्गेट ठेवावा लागेल कारण आपण विचार केला ना 64 धाबा आहेत आणि त्या 64 धाबा जमवण्यासाठी कुठेतरी अतिशय आक्रमक खेळ आणि त्या आक्रमक केली ना कुठेतरी दडपणमय क्रिकेट. एका ओव्हरमध्ये 21 एका ओव्हरमध्ये 22 हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर गाठतोय. याच डेफिनेटली चेंडूवरती प्रहारचा डबलाय. डिबेस्ट्रा कबर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅप करत असताना यस डेफिनेटली कुठेतरी एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्कोरीज डिपेंड पाहतोय. अर्थातच 17 धाबा स्कोर गटवरती. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये आपल्याला डिपेंडमय क्रिकेट खेळायचं आहे. अर्थातच जणू काही विचार केला ना तर 12 चेंडूमध्ये 47 धाबा आता जमवण्यासाठी थोडंफार कोशिश करावी लागेल आणि कोशिश करत असताना थोडंफार दडपणमय येणं गरजेचं आहे. कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि तोच दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुपर 4ची लढत सध्याच्या स्थितीपूर्वक जरूर आहे. ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. आता गोलंदाज कुठला उतरवला जाईल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 47 धाबा कारण मागच्या सामन्यामध्ये आपण कल्लू विचार केला ना तर 12 चेंडूमध्ये 48 धाबा एकट्याने जमवल्या होत्या त्या अजयनं परंतु आता दोघांना जमायच्यात 12 बॉलमध्ये 47 धाबा. धीरज सध्याची स्थितीपूर्वक हा खेळाडू आपण जाणून घेतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त. ओ माय गॉड. इथे पकडलाय डेफिनेटली झेल आणि संपलाय रे धीरजचा खेळ. पहा मित्रांनो गोरनाथ वाघे वलप आणि एकविरा आईचा आशीर्वाद कारण आपण विचार केला ना
तर एकविरावरून ते एकविरा आईच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेलेत आणि या स्पर्धेला तिकडून शुभेच्छा देतात. यस, डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातोया. खऱ्या अर्थानं आता राजेशला शुभेच्छा आल्यात, वांगे टीमला शुभेच्छा आल्यात. कदाचित एकविरा आईचा आशीर्वाद घेण्याकरिता आपण गुरुनाथ दादा वाघे यांना नक्कीच त्यांच्याकडून वांगणी टीमसाठी शुभेच्छा जरूर आल्यात की वांगणी टीम जिंकावी यासाठी त्या शुभेच्छा देतात. परंतु इथे आपण पाहिलं ना तर आजवर जवळपास सगळे संघ आहेत ना हे जिंकण्याच्या स्थितीमध्ये जरूर आलेत. यस, आपण मैदानाच्या आतमध्ये जातोया. या बलेस प्रहार चढवलाय, चेंडू नाहीया, चेंडू आउट ऑफ सीमारेषा बाहेर धन 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 करीत गेला हा बिग हिट सिक्सर. आणि या षटकाराच्या साईनं टोटल धावफलकावरती दाबेंचा प्रदक्षिण वाढवता पुढे जात असताना जरूर पाहतोय. दरम्यान आपण पाहिलं ना तर कुठेतरी सनसेटेबल क्रिकेट खेळत असताना आता 26 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्यात. 8 चेंडू मध्ये आता 38 धाब्यांचा खेळ करायचा. त्या 38 धाबा कशा रीतीनं जमवल्या जातील हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्थितीपूर्वकाचा खेळ हा नेक्स्ट मॅच आपला भेटायला जरूर येईल. आता सातत्याने आपण जणू काही विचार केला ना तर कुठेतरी क्रिकेट खेळत असताना आणि हाच क्रिकेट जरूर आपण पाहतोय. ओव्हर स्टेप ओव्हर द विकेट न मारा करणारा हा गोलंदाज जरूर आहे. यस, डेफिनेटली चेंडू बॅट कनेक्ट होणं गरजेचं आहे. आता समीकरण बदलवलं जाईल. 7 बॉल 38 धाबा हे डिपेंड मायकेल मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. ओव्हर स्टेप ओव्हर द विकेट न मारा करणारा गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे. शेवटतील चेंडू शिल्लक आहे. याच क्रिकेटचा क्लास टेबल दाखवलाय. ब्रह्मास्त्र ऑफस्टमचा बॉल बॅट चेंडूच्या संपर्कात आलाय जरूर, परंतु बॅट चेंडूच्या संपर्कामध्ये टोटल एकच धाबा. एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंड मायकेल पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. 6 चेंडू आणि ह्या 37 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 37 धाबा. फिर से वही सुदाम, अर्थात 6 चेंडू 37 धाब्यांची खेळी करायची आहे. यास डेफिनेटली चेंडूला प्रहार चढवलाय. या फटक्याची गरज जरूर आहे. जरी आपण जणू काही विचार केला ना तर 6 चेंडूमध्ये जवळपास 6 जरी षटकात ठोकले ना तर 36 धाबा जरूर होतील. परंतु एका धाबाने संघ पराभूत होईल. एखादा नो बॉल आला, त्या नो बॉलवरती एखादा मोठा फटका बसला तर मैदानाच्या आतमध्ये काहीसा चित्रही पलटू शकतो. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा सौंदर्य घडवत असताना हा क्रिकेट आपण पाहतोय. 10-12 पावलांचा रणअप जरूर आहे. पंचांच्या डाव्या साईडनं मारा करणारा गोलंदाज जरूर आहे. परंतु आता 5 चेंडूमध्ये आपल्याला जवळपास 31 धाब्यांची गरज आहे.
यस या बेले स्लो फुलटॉस बॉल ट्रॅप केलाय, चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, दन 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 करीत गेला हा बिग हिट सिक्सर. Oh my God. Hello, hello. Hello, hello. Hello, check. Hello. या पाहिजे ना का कोणी. Hello. हॅलो. यस दरम्यान आपण पाहतो कुठेतरी मोठा बिगिट खेळलाय, पण तो आता विकेट गेल्यानंतरच आलेल्या प्रेशर 2 चेंडूमध्ये 19 धाब्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं सुपर बोर्डची लढत, त्यानंतर या लढतीमध्ये आता कदाचित जिंकण्याच्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये हॅलो. हेल्मेट विकायला आणले तर कोणाला हवे असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा. कोपरी गावचे खेळाडू आहेत. यस आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. शेवटील 2 चेंडू पेंडिंग आहेत, परंतु हा चेंडू कदाचित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये जणू काही आपण पाहिलं ना तर कदाचित या चेंडूवरती आलेला एक अतिशय आक्रमक फटका, परंतु शेवटचा चेंडू पेंडिंग आहे. पुढची मॅच आपल्या भेटेला फायनलची पहिली लढत, सेमीफायनलची पहिली लढत आपल्या भेटेला जरूर येईल. एका बाजूला भातान टीम तर दुसऱ्या बाजूला आपण गावदेवी टीम बांगली संघाला जरूर पाहतोय. अर्थात शेवटील बॉल सामना खांदा संघाच्या बाजूला एकतर्फी जिंकण्याच्या स्थितीमध्ये जरूर आहे. शॉट ऑफ लाईनचा बॉल परंतु कशा रीतीने फेकला जाईल. ओ माय गॉड. परंतु इथे आपण पाहिलं ना तर चेंडू गेलाय सीमा पार. एबन क्वालिटीचा ब्रँडेड दमदार षटकार. थर्ड हा हे खेळाडूला रिव्ह्यू आहे. हा अर्थातच कृष्णा चक्कर. डिसिजन इज नॉट नो बॉल. कारण गुडघ्याच्या आसपास चेंडू पडत होता आणि त्यानंतर कदाचित षटकार जरूर ठोकला होता, परंतु इथे इशारा जरूर आलाय. कुठेतरी दर्पणमय क्रिकेट आणि आयोजकांचा दिलेला एक निर्णय आणि अशा रीतीपूर्वकाने आपण कदाचित विचार केला